मुंबईत विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळल्यानंतर आज नागपूरमध्ये राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे। आपण बघतोय की काल मुंबईमध्ये विदर्भासंदर्भात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। त्यानंतर ही पत्रकार परिषद मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती आणि आता नागपुरामध्ये राज ठाकरे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, आता नागपूरमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? एकूणच आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। खरंय, काल ज्या प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळून लावली त्याला कुठेतरी उत्तर द्यायचा प्रयत्न विदर्भाच्या नेत्यांनी केलाय। नागपूरच्या महात्मा गांधी चौकात जिथे गजबजलेला चौक आहे तिथे सगळे विदर्भवादी एकत्र आले आणि त्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला। इतकंच नव्हे तर येत्या काळात हे आंदोलन सुरूच राहणार असून विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असे आंदोलन करून राज ठाकरेंचा पुतळा जाळणार असं देखील त्यांनी आज घोषित केलं। आणि त्यामुळे येत्या काळात पूर्ण विदर्भात हा पूर्ण मुद्दा पेटतो का, किंबहुना यापुढे विदर्भाचं आंदोलन तीव्र होतं का, ही चर्चा आता राजकीय वर्तुळात व्हायला लागली आहे। पण ज्या प्रकारे आजचं आंदोलन झालं त्यामुळे कुठेतरी हा मुद्दा पुढे पेटण्याची शक्यता आहे। पण यासोबतच महत्वाचं म्हणजे आज हे आंदोलन करताना कुठेतरी विदर्भवाद्यांची संख्या अतिशय कमी होती, त्यामुळे एवढ्या चौकड्या संख्येने आंदोलन कसं करतील ते हा देखील प्रश्न विचारण्याची वेळ येते। यासोबत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे आज विदर्भवाद्यांनी आंदोलन केलं असताना दुपारी आज मनसेचं परत एकदा आंदोलन आहे। त्यामुळे आंदोलन आणि प्रतिआंदोलन ते शृंखलाचा विदर्भात सुरू राहणार का असं एक चित्र निर्माण झालंय। बरोबर आहे। अर्थातच आपण बघतोय की एकीकडे काल मनसे कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद उधळून लावली आणि त्याचेच पडसाद आज आता नागपूरमध्ये बघायला मिळतात। नागपूरमधले आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे आणि विदर्भ नेत्यांची पत्रकार परिषद उधळल्याचेच कुठेतरी पडसाद आता नागपूरमध्ये उमटलेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।